महानगर मुंबईची पहाट. एका बाजूला मरीन ड्राईव्हचा विशाल शांत समुद्र पसरलेला आणि दुसऱ्या बाजूला जीवनासाठी चाललेला संघर्ष आणि अखंड धावपळ सुरू होती. आजोबा आणि नातू एका शांततेतून दुसऱ्या प्रचंड वेगाच्या प्रवासासाठी तयार होते. ते निघाले होते देवाच्या भेटीला, मुंबई सेंट्रल स्टेशनकडे. गोल्डन टेम्पल मेल ही त्यांना उत्तरेकडील अनादी सत्याकडे घेऊन जाणार होती. बाळा, ही ट्रेन आपल्याला 2 दिवस सतत घेऊन जाणार आहे. इथेच आपल्याला जगातील सर्वात सुंदर आणि पहिली प्रेमकथा पाहायला मिळेल. आजोबा, तो देव तर वैरागी होता. प्रेम आणि वैराग्य यांची कथा कशी जुळली? आणि ती स्त्री कोण होती? आणि जगातली पहिली प्रेमकथा हे खरं आहे का आजोबा? ती स्त्री म्हणजे शक्तीचा पहिला अवतार. नीट लक्ष देऊन ऐक बाळा. सुरू होते आहे विश्वातली, ह्या जगातली सर्वात पहिल्या प्रेमाची गोष्ट. ही कथा आहे अखंड निष्ठा आणि प्रेमाच्या त्यागाची. मी तुझा पिता, मी तुझ्यासाठी भव्य स्वयंवराची तयारी केली आहे. पण तू त्या अशुभ स्मशानवासी वरावर प्रेम करतेस. हा माझा अपमान आहे. सतीचा पिता तिचा विरोध करत होता, पण तिची निष्ठा केवळ त्या देवावर होती. पिताजी, मी शक्ती आहे आणि ते परमदेव चेतना आहेत. आम्हाला वेगळे करू नका. मला राज्य, स्वर्ग किंवा मोक्ष नको आहे. माझी निष्ठा फक्त त्यांच्या चरणी आहे. तिने कैलास पर्वताकडे पाहिले. प्रभू, तुम्ही मला स्वीकारले नाही तरी मी तुमचीच आहे. नाहं कामये राज्यं न स्वर्गं न च मोक्षदं कामये पतिसंयोगं शिवस्य चरणारविन्दयोः. बाळा, सतीने सर्व मोहमाया सोडली. तिने राजवाडा सोडला आणि घनदाट जंगलात आली. तिथे ती कठोर तप, ध्यान आणि महादेवाचा जप करत बसली. ऊन, थंडी, पाऊस, वारा, पण तिची निष्ठा ढळली नाही. नाहं कामये राज्यं न स्वर्गं न च मोक्षदं कामये पतिसंयोगं शिवस्य चरणारविन्दयोः. तिच्या तपाच्या तेजाने त्या परमदेवाचे ध्यान भंग झाले. ते हसून सतीच्या समोर प्रगट झाले. त्यांच्या चेहऱ्यावर वैराग्य आणि प्रेम दोन्ही भावना होत्या. सती, मी काळ आहे, मी विनाश आहे. माझ्या जटांमध्ये सृष्टीची अग्नी आहे आणि माझ्या कंठात विष. तू राजवाड्याची कोमल कन्या. तू माझ्या मार्गावर चालशील तेव्हा सुख आणि शांती नाही, तर दुःख आणि त्याग असेल. तू हे वैराग्याचे जीवन स्वीकारू शकशील? प्रभू, तुमच्याशिवाय मला जगात शांती मिळणार नाही. तुम्ही माझे सत्य आहात. माझा स्वीकार करा प्रभू. त्या परमदेवाने सतीला स्वीकारले. हा विवाह म्हणजे प्रेमाचा त्याग आणि निष्ठेचा स्वीकार होता. पण बाळा, या प्रेमातच एका मोठ्या त्यागाची बीजे लपलेली होती. आजोबा थोडे थांबले. त्या अनादी प्रेमाच्या गोड आठवणीत ते रमले होते. बाळा, सती आणि देवाचे हे प्रेम आत्म्याचे होते. प्रेमात निष्ठा सर्वात मोठी. नातवाला आता जगातील पहिल्या प्रेमाचा अर्थ कळला होता. तो अर्थ जो स्वर्ग आणि मोक्षापेक्षाही मोठा आहे, जो अखंड निष्ठेवर आधारित असतो. आजोबा, मला कळलं. प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नसतं, तर ते अखंड निष्ठेच्या तपश्चर्येतून निर्माण होतं. हाच वैराग्यावरचा विजय होता. आता झोपूया. आपण उद्या दुपारी हरिद्वारला पोहोचणार आहोत. आजोबा आणि नातू प्रेमाच्या आठवणीत झोपले. प्रवासाची पहिली रात्र संपली होती. त्यांच्या मनात विश्वातील पहिल्या प्रेमकथेची गोड आठवण घेऊन. प्रेम कधीच संपत नाही. प्रेम फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात जातं. हा तुटणारा तारा सांगतोय, विश्वातील प्रत्येक प्रेम हे सती आणि देवाच्या निष्ठेचाच एक अंश आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत दक्ष राजाचा अहंकार, सतीचा देहत्याग आणि त्यातून महादेवांचा क्रोध कसा भडकला. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. नमः पार्वतीपतये. शिव हर हर महादेव.